नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-23साठीची नवीन अपडेट प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जी पुढची प्रोसेस आहे याबद्दलची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. यानुसार शासनाने दिनांक 7 जून 2024च्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील जागा त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली. त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक 10 जून 2024 रोजी प्रस्ताव दाखल देण्यात आला. तसेच दिनांक 14 जून 2024 रोजी पर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावाही करण्यात आला. संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक, सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविलेली आहे. यानुसार शासनाने दिनांक 14 जून 2024च्या पत्राने त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण विषयानिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागांपैकी 10% जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार आयुक्त स्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संदर्भात कोणतीही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. दिनांक 7 जून आणि 14 जून 2024 रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे. यानुसार लवकरच ज्या याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याबद्दलची जे पुढची प्रोसेस असेल याबद्दलची माहिती सुद्धा प्रसिद्धीपत्रकामध्ये जारी केली जाईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.